हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा रुचकर आहार अँड ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला खवा बर्फी कशी बनवायची ते तुम्हाला दाखवते. आज मी काय आहे, मुलं आजकाल असे हार वगैरे जे आपण ठेवतो, साखरेचा हार त्याला आपण म्हणतो, ते खातच नाही आहेत हल्ली मुलं. मग मी विचार केला त्यापासून काहीतरी मुलांना असे खाऊ बनवून द्यावं. तर त्यासाठी मी आता हे जे खार होतं त्याला असं बारीक तुकडे करून त्यामध्ये विलायची टाकलेली आहे. त्याला मी मिक्सरमधून बारीक करून घेते. असे पिठी साखरेसारखं आपला पावडर झालेला आहे. तर चला त्यासाठी लागणारे इंग्रेडियंट्स आपण बघूयात. खवा घेतलेली आहे, एक असा ओला नारळ घेतलेला आहे, साखर घेतलेली पिठी साखर म्हणजेच ते हार, आणि बदाम, थोडंसं तूप आणि चवीनुसार मीठ. तर चला आधी आपण थोडंसं तूप टाकून त्याला व्यवस्थित असे बदाम भाजून घेऊयात. आता ह्याला आपण 1-2 भाग करून ठेवून घेऊयात. आता यानंतर आपण किसून ठेवलेला खोबरा म्हणजे ओला खोबरा त्याला देखील आपण थोडंसं तुपामध्ये परतून घेऊयात व्यवस्थित. जास्त परतू नका, फक्त त्याचा ओलसरपणा जायला पाहिजे. त्यामध्ये जे मॉइश्चर असतं ना ते निघून जायला पाहिजे. अशा प्रकारे अशी व्यवस्थित अशी परतून घ्या. आता आपला असा खोबरा परतून झालेला आहे. त्यानंतर त्यामध्ये पुन्हा 1 चमचा तूप टाकली आहे. त्यामध्ये थोडीशी मी खसखस टाकली आहे, ते देखील थोडंसं भाजून घ्या असेच. त्यानंतर त्याच्यामध्ये मी खवा टाकते आहे. 250 ग्राम असे खवा आहे. त्याला थोडंसं असेच परतून घ्या. लो फ्लेमवर परतून घ्या, अगदी लो फ्लेमवर. अशा प्रकारे व्यवस्थित अशी परतून घ्या, न हात थांबवता कंटिन्युअसली हलवत राहा. आता आपण 100 ग्राम पिठी साखर घेतलेली आहे, म्हणजे ते साखरेचा हार, ते देखील ह्यामध्ये मिश्रण मिक्स करून पुन्हा त्याला व्यवस्थित असे परतून घ्या. फ्लेम मात्र लोच असायला पाहिजे. अशा प्रकारे आपला व्यवस्थित असा परतून झालेला आहे. आता यामध्ये आपण थोडीशी चवीनुसार मीठ म्हणजे चुटकीभर मीठ टाकून या. आता पुन्हा थोडंसं हलवून घ्या त्याला. अशा प्रकारे असे व्यवस्थित हलवून घ्या. आता ह्या स्टेजला आपण जे भाजून ठेवलं होतं खोबरं, ओला खोबरा, ते देखील त्यामध्ये मिक्स करून घेऊयात. आपण सगळं असं मिश्रण एकजीव करून घ्या, अगदी लो फ्लेमवर बरं का. फार टेस्टी होतात. मुलं अगदी आवडीने खातील तुमचे मुलं. साखरेचा हार नाही इथे तिथे पडत होतं, मग मी म्हटलं त्यापेक्षा आपण ह्यापासूनच मुलांना काहीतरी खाण्यासाठी बनवून देऊयात असा विचार केला. हे बघा, आता आपलं असं मिश्रण तयार झालेलं आहे. आता हे मिश्रण थंड होतं आहे. 2 मिनिटासाठी आपण लो फ्लेमवर तसंच ठेवूया. हे बघा, असे आपला हा रेडी झालेला आहे. आता त्याला फ्लेम बंद करू. आता एका ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. त्या ताटामध्ये हा मिश्रण पूर्ण घालून घेऊयात. अशा प्रकारे घालून त्याला अशी व्यवस्थित अशी पसरून घ्या. अशा प्रकारे व्यवस्थित मिश्रण असं पसरून घ्या. हे बघा, आता पसरून झालेलं आहे. मी थोडंसं दुधामध्ये केसरचे धागे टाकले होते, ते आता त्याच्यामध्ये घालून घेते. हे बघा, हे बघा, अशा प्रकारे सगळे जेवढं आहे ते ह्यावर घालून घेते. आता आपण एका चाकूच्या सहाय्याने त्याला कट करून घेऊयात, म्हणजे वडे पाडून घेऊयात आपले. अशा प्रकारे सगळे असे व्यवस्थित तुम्ही, आणि मिश्रण थंड झाले की लगेच करून घ्या. त्यानंतर अशा प्रकारे तुम्ही व्यवस्थित त्याला चाकूच्या सहाय्याने स्क्वेअरमध्ये कट करून घ्या अशा प्रकारे. आणि त्यानंतर
आपण जे बदाम भाजून ठेवून घेतला होता ते बदाम देखील त्याच्यावर अशी सगळे त्याच्यावर लावून घ्या. अशा प्रकारे सगळे व्यवस्थित असे लावून घ्या. आता हे बघा असे किती सुंदर आपला खवा बर्फी रेडी झालेला आहे. खायला अगदी चवीला एकदम छान आहेत. आपण फ्रीजला ठेवूया. आता 1 तासाच्या नंतर आपण असे वडे काढून घेऊयात. कलाकंद कसे असतात ना त्या प्रकारे त्याचे वडे निघतात. व्यवस्थित असे काढून घ्या. माझी ही खव्याची बर्फी तुम्हाला कसं वाटलं नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर का माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा प्रकारे आपले वडे बनवून झालेले आहेत. तुम्ही देखील एकदा नक्की ट्राय करा. थँक यू.